नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी एका क्लायंटच्या घरी आलेलो आहे माझ्या आणि त्यांच्याशी बोलत असताना बऱ्याच गोष्टी मला अशा नवीन वाटल्या आणि मला वाटलं की तुमच्याबरोबर त्या शेअर कराव्या, म्हणून मी त्यांना कन्व्हिन्स केल्या आणि आज मी त्यांच्याबरोबर आता व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही बऱ्याच गोष्टी याच्यातून समजतील आणि शिकता सुद्धा येतील की कशा प्रकारे आपण प्लॅनिंग करू शकतो आणि इच्छा असेल ना तर आपण SIP सुद्धा करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मॅडम, म्हणजे आता SIP करण्याचा हा विचार आत्ता का आला? म्हणजे तुमचं वय तर फक्त 25 वर्ष आहे आणि तुम्ही असं विचार करताय की आता SIP करायची, कारण की तुमच्या वयामध्ये लोक विचार नाही करत की SIP करावी किंवा काहीतरी सेव्हिंग करावी. म्हणजे जो काही पगार येतो तो इतर ठिकाणी खर्च किंवा ज्या गोष्टी आपण कॉलेज लाईफमध्ये जगल्या नाहीत त्या गोष्टी नवीन नवीन विकत घ्यायच्या, त्याच्यासाठी पैसे खर्च करायचे, याच गोष्टींमध्ये सगळ्यांचा पैसा खर्च होतो. म्हणजे मी यांना हे सांगतोय की बरेच जे यूथ आहेत ज्यांचं वय 25 ते 30 वर्ष आहेत ते सगळे लोक हेच करतात. खूप कमी लोक, म्हणजे हार्डली 1% लोक आहेत ना जे कॉलेज लाईफ जगत असतात आणि कॉलेज लाईफ नंतर जॉबला लागतात. ते वयाच्या 30-35 वर्षापर्यंत ना SIP सुरू करत नाही. त्यांचा सगळा पैसा हा मौज मजेमध्ये आणि लाईफस्टाईलमध्येच खर्च होतो. म्हणून मी तुम्हाला विचारलं. तर असं का वाटतं की तुम्हाला SIP करावी? ॲक्च्युली मी तुमचे व्हिडिओ नेहमी सतत बघत असते. तर तुम्ही नेहमी सांगत असता की SIP करा, तुमची गुंतवणूक सुरू करा, पण तसा योगच कधी आला नाही. तर आता नोव्हेंबर आला आणि अजूनही मी काही सुरुवात केली नाही. तर मी विचार केला की इकडे असे पैसे वाया घालवण्यापेक्षा स्वतःची एक गुंतवणूक सुरू केली तर खूप चांगलं होईल माझ्या फ्युचरसाठी. किंवा आता नोव्हेंबरमध्ये फक्त 2 महिने राहिलेत आणि पुन्हा वर्ष संपलं आहे. तर कधी सुरुवात करणार? असं पुढे ढकलून 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 शेवटी 2च महिने राहिले आणि हेही वर्ष संपलं. म्हणजे तर असं आपण किती आजचा वर्षापासून विचार करताय की तुम्हाला SIP करायची आहे? आता हे 2-4 वर्ष झाले हाच विचार करते की आज करूया, उद्या करूया. मग पैसे जेव्हा करायचे असते तेव्हा पैसेच उरत नाही आणि असंच होत असं नेहमी. आता साधारण तुमचा पगार किती आहे? माझा पगार 26-27 हजार आहे आणि मी एका छोट्या कंपनीमध्ये कामाला जाते. म्हणजे 26-27 हजार पण मोठी अमाऊंट झाली. मग आता यामधून तुम्ही तुमचा पैसा म्हणजे पैसे कसे खर्च करता तुम्ही? म्हणजे माझं स्वतःचे काही पर्सनल एक्सपेन्सेस असतात, माझं रूमचं रेंट असतं, माझे EMIs असतात स्वतःचे, असे म्हणजे घरी काही लागलं तर मी घेतलं त्या वस्तू, ओके. ज्याची काही गरजही नसते ॲक्च्युली. पण तरी सुद्धा त्याच्यासाठी EMI चालू आहेत? हो, त्याच्यासाठी EMI चालू आहेत. म्हणजे ती वस्तू घेतल्यानंतर आम्हाला समजतं की अरे ॲक्च्युली याची काही गरज नव्हती, तरी पण आपण त्या वस्तू घेतल्यात. म्हणजे मी आता रिसेंटलीच माझ्या आईसाठी एक फोन घेतला. ओके. पण तिला त्यातलं एवढं काही समजत नाही की तिला तो ब्रँड आणि त्या गोष्टी त्यातल्या, फक्त तिला कॉलिंग आणि जे काही आपण रील दाखवतो, व्हॉट्सअप मेसेज, एवढंच समजतं. ओके. पण तिच्यासाठी एवढा मग अगोदर एक्सपेन्सिव्ह तिच्याकडे फोन होता, फोन होता. पण तुम्हाला असं वाटलं की की थोडंसं तिला अपग्रेड पण असायला हवं, चांगला हां, फोन तिला पण असायला हवा? तिच्याकडे पण थोडा चांगला फोन असावा. मग घरात असतानाही मी दुसरा फोन घेतला. म्हणजे गरजेची वस्तू नसतानाही मी त्या गोष्टीवरती पैसे खर्च केले. ओके. आणि EMI चालू करून घेतला? EMI चालू करून घेतला. आता तो 1-2 वर्ष तो EMI भरायला? चालू. हां, मग नंतर मला असं आठवलं की तिथे EMIला पैसे घालवण्यापेक्षा तेच ₹1000 जर मी SIP मध्ये टाकले असते तर थोडे थोडे पैसे ग्रो झाले असते. हां, ॲक्च्युली बऱ्याच लोकांचं हेच होतं की SIP सुरू करण्या अगोदर ते बऱ्याच EMI चालू करून बसतात आणि एक EMI संपली की दुसरी EMI सुरू होते, दुसरी संपली की दुसरी होते आणि ह्या EMIच्या जंजालातून लोक सुटतच नाहीत आणि SIP सुरू करू शकतच नाही. आणि जेव्हा SIP करण्याचा विचार येतो त्यावेळेस EMIचे पण हप्ते असतात, त्यामुळे ते टाळलं जातं आणि आता जसे तुमचे 2-3 वर्ष खर्च झाले. हां, ॲक्च्युली मी तुमचीच व्हिडिओ बघितली होती. तुम्ही त्या मॅडमच्या घरी गेले होते. त्या एक हाऊसवाईफ होत्या. तरी त्यांनी छोटी छोटी अमाऊंट गुंतवणूक करून स्वतःची एक SIP चालू केली. मुलांचं शिक्षण हे ते सगळं करून त्या स्वतः मॅनेज करू शकतात. तर मग मी विचार केला मग मी का नाही? म्हणून मी स्वतःची एक म्हटलं की तुम्हाला हिम्मत करून फोन करते आणि स्वतःची गुंतवणूक चालू करते. बरोबर, चांगला विचार आहे. बरेच लोक हाच विचार करत नाही. त्यांना असं वाटतं की 500 रुपयाने काय होणार आहे, 1000 रुपयाने काय होणार आहे, 2000 रुपयाने काय होणार आहे. पण हे 1000-2000 रुपये सुद्धा खूप मोठी व्हॅल्यू क्रिएट करू शकतात. आता जसं मॅडमचंच आपण उदाहरण घेऊयात की 3 वर्षापासून ते SIP करण्याचा विचार करतायत आणि जर तुम्ही 1000 रुपयाची SIP 3 वर्ष कंटिन्यू ठेवली असती तर जवळपास आता तुमच्याकडे 36,000 रुपये तुमचे सेव्हिंग जमा झाले असते.
या व्यतिरिक्त त्याच्यावर रिटर्न जे काही मिळाले असते ती गोष्ट वेगळी, तो आपण पार्ट कन्सिडरच नाही करत आहे. फक्त आपण तुमची सेव्हिंग जरी कन्सिडर केली तरी 36,000 रुपये तुमचे जमा होतात. पण या उलट काय झालं की तुम्ही EMI चालू केले, म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्हीच बोललात की ज्यांची गरज नसताना सुद्धा विकत घेतल्या गेल्या आणि ठेवल्या घरामध्ये, आणि त्याच्या अगेन्स्ट आपण EMI घेतला. EMI कोणतीही बँक किंवा कोणतीही कंपनी आपल्याला फ्री देत नाही, त्याच्यावरती इंटरेस्ट घेते. म्हणजे जी 1,000 रुपयाची किंवा 10,000 रुपयाची वस्तू आहे त्याच्यावरती तुम्हाला 1,000-1,200 रुपये इंटरेस्ट लागतो. ॲडिशनल तुमच्या खिशातनं पैसे जातात, ना की तुमचे पैसे वाढत. आणि जी वस्तू तुम्ही विकत घेतली आहे त्याची जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये पुन्हा विकायला जाल तीच नको असताना, तर त्याची काहीही किंमत राहत नाही. म्हणजे जेवढे काही जे 36,000 रुपये जे काही तुम्ही सेव्ह केले असते आणि ते आता तुम्ही खर्च केलेत त्याची आता काहीही व्हॅल्यू नाही. म्हणजे फ्युचरमध्ये त्याचं काहीही ग्रोथ झाले नाही. पण जर सेव्ह केले असते तर काही ना काहीतरी ग्रोथ झाली असते. बट ठीक आहे, चालेल. आता एवढे दिवस गेले पण आता तरी असं तुम्हाला वाटते की तुम्ही SIP करू शकता तर चांगली गोष्ट आहे. पण आता तुमचा पगार जसं तुम्ही सांगताय की एक 26,000 रुपये पगार आहे आणि त्याच्यामधनं तुमचे EMI आणि घरामध्ये पैसे देऊन तरी सुद्धा चांगले पैसे राहू शकत असतील ना नाही. अकाउंटमध्ये? ऍक्च्युली समजा जरी पैसे जरी राहिले 5-6 हजार रुपये जरी एक्स्ट्रा उरले तरी आपण मग मूवीला जा, चला आज बाहेर खाऊया, फॅमिली सोबत हे करूया ते करूया, आता पैसे असले तरी ओला करूया, रिक्षाने जाऊया, मग ते पैसे तसेच खर्च होऊन जातात. किंवा एखाद्याला अडचण आहे त्याला देऊन टाका, मग ते दिलेले पैसे परत येत नाहीत. दिलेले पैसे लवकर तरी परत येत नाही, किंवा मग आले तरी ते तुकड्या तुकड्यांमध्ये येतात. आणि हा ते असेच माझा आपल्या- पर्सनल अनुभव आहे म्हणून मी हे थोडंसं रिलेट केलं म्हणून मला असं वाटलं. आणि ते पैसे असंच खर्च होऊन जातात. ओके. मग आता मग शेवटी महिन्याच्या शेवटी जरी 1,001 रुपये जरी राहिले तरी ते असेच खाण्यापिण्यावर इकडे तिकडे पिकनिकला जा, विल्याला जा, मूवीला जा, याच्यामध्ये खर्च होऊन जातात. ओके. त्यामुळे सेव्हिंग काहीच राहत नाही. ओके. मग आता तर तुम्ही सांगताय की मला फक्त 1,000 रुपयाची SIP सुरू करायची. मग पुढे जाऊन तुम्ही ही SIP वाढवण्याचा विचार करताय की तेवढेच अमाऊंट करायचे? म्हणजे काय प्लॅन आहे तुमचा? विचार तर करते की आता स्टार्ट जर केली तर फक्त 1,000 पासून स्टार्ट करेल. मग हळूहळू ती 2,000, 3,000 अशी मला पुढे पुढे ग्रो करायची, जेणेकरून रिटर्न्स पण चांगले फ्युचरमध्ये मिळतील. ओके. 2,000-3,000, 4,000, 5,000 अशी ह्या स्टेप अप SIP पर्यंत मला ते घेऊन जायचं. ओके. पण मग आता जसं तुम्ही सांगताय की तुमच्या लाईफस्टाईलमधनं तर पैसे काही उरत नाहीयेत, मग कशा प्रकारे तुम्ही सेव्ह करणार? म्हणजे ते मी थोडं थोडं कमी करेल. म्हणजे रिक्षाने जायचं तर मी थोडं, म्हणजे रिक्षा लागत अशी नाहीये. मी स्वतः म्हणजे लेट उठणार आणि मग मला आता रिक्षानेच जायचंय, मी आता चालत नाही जाणार, म्हणून मग मी रिक्षा करते. त्यापेक्षा मग मी लवकर उठेन, थोडे पैसे तिथे वाचवेल. तिथे 25-30 रुपये जातात रिक्षाला, म्हणजे महिन्याभराचा खर्च 1,000-2,000 रुपये होतो. ओके. तर मग ते मग तो पैसे मी वाचवणार. ते थोडे थोडे प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे मूवीला महिन्यातून 2 वेळा जायचं तर मी 1 वेळा जाईल. माझे काही जे मूवी वगैरे बघतो आपण, समजा घरात पण आपले असतात Movies सबस्क्रिप्शन, हां. सबस्क्रिप्शन असतात आपले प्रत्येक चॅनेलचे, हॉटस्टार, झी5 वगैरे OTT प्लॅटफॉर्मचे. ते त्याची काही एवढी म्हणजे गरज, त्याचं सबस्क्रिप्शन पण आहे तुमच्याकडे? हो, नेटफ्लिक्स वगैरे त्याची काही गरज नसते, कारण ह्या कामामधून आम्हाला वेळ मिळत नाही. बघितला तर एखादीच वेबसिरीज बघणार एकाच चॅनलवरती, मग ते एवढे ॲप्स घेऊन उपयोग काय आपला? मग ते दर महिन्याला ऑटो डेबिट होणार आपल्या पगारामधून, मग ते वेस्ट ऑफ मनी आहे. मग म्हटलं की तिथे 4 सबस्क्रिप्शन घ्यायच्याऐवजी मी एकच सबस्क्रिप्शन घेईल आणि एकच चॅनलवरचं सगळं बघेन. नेक्स्ट मंथमध्ये बरोबर. म्हणजे दुसरं चॅनलचं घेईन सबस्क्रिप्शन, ते बघेन. म्हणजे ते पैसे समजा तिथे 400 जात आहेत तर तिथे 200 जातील. ओके. म्हणजे अशा प्रकारे थोडे थोडे expenses पैसे प्रत्येक कमी गोष्टीमधून करणार. थोडे एक्सपेन्स मी कमी करणार आणि ते पैसे उरलेले मी इकडे इन्व्हेस्ट करणार. इकडे फिरवणार. ओके. ऍक्च्युली बऱ्याच लोकांचा हाच इश्यू आहे की, म्हणजे तुमचाच असा नाही, बरेच लोक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेतात. मग ते बऱ्याच टाईपचे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत आणि ते सबस्क्रिप्शन घेतात. दिवसभर त्यांना वेळ मिळत नाही मोबाईल बघण्यासाठी कामानिमित्त, मग रात्रीचं बघून ते पाहायचं आणि ते हे करायचं, आणि त्याच्यासाठी ते बरेच पैसे खर्च करतात. आणि त्याच्यामध्ये ऑटो डेबिटचा ऑप्शन असल्यामुळे तुम्ही बघा किंवा नका बघू, ते ऑटो डेबिट होत राहतात दर ऍक्च्युली महिन्याला. काय असतं, ऑफिसमध्ये समजा याने हे घेतलंय, झी5 घेतलंय, याने सब घेतलंय, तर मग आपल्याला पण वाटतं की यार मला पण त्याच्यासारखं घ्यायचंय. त्यामुळे आपण फ्रेंड्स हे बघतोय तर मला पण ते बघायचं, म्हणून आपण फक्त घेऊन ठेवतो पण बघत तर काहीच नाही. मग कधी असं नाही वाटत की तुमच्या फ्रेंड्स लोकांनी SIP सुरू केली आणि आपण केली नाही? म्हणजे त्यांनी केली आहे का?
त्यांनी पण नाही केली, ते पण आता जस्ट बघतायत. म्हणजे त्यांचं पण असंच होतं, हे सगळं घेऊन ठेवा आणि मग करायचं काहीच नाही, आणि शिल्लक काहीच नाही. म्हणजे पैसे सगळे असेच इकडे तिकडे उडून जातात. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की हा इश्यू तुमचा नाहीये, तर हा सगळ्याच युथचा आहे. ज्यांचं वय 25 ते 30च्या दरम्यान आहे किंवा 20 पासून ते 30 पर्यंतचा हा जो गट आहे ना, याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा हाच इश्यू असतो की ते लोक जे काही अर्निंग होते ना ते अशाच गोष्टींमध्ये खर्च करतात. आता मुलींचा तर तुमच्याकडनं समजलं की अशा प्रकारे खर्च होतो, पण मुलांचं काय होतं की बाईक नवीन विकत घ्या, मग बाईकचा 4-5 हजार रुपयाचा EMI सुरू करा, कपड्यांवरती, शूजवरती, वॉचेसवरती, इतर गोष्टींवरती पैसा खर्च केला ऍक्च्युली जातो. मुलींचे कपड्यांवरती पण खूप पैसे खर्च होतात. हा. जरा मार्केटमध्ये काही ट्रेंडिंग आलं, बँगल्स आले, कानातले आले, कपडे आले, तर लगेच मला पण ते पाहिजे, मला पण ही नवीन पर्स पाहिजे. म्हणजे त्या वस्तू ज्याची गरजही नसते, ऑलरेडी कपाटामध्ये ढीग लागलेला असतो कपड्यांचा, तरी पण आपण त्या ट्रेंडिंग आहेत, समोरचा घालतोय म्हणून आपण घेणार, आणि ते मग जोपर्यंत आपण घालतोय तोपर्यंत ट्रेंड निघून जातो. ते फक्त कपडे असे पडून राहतात, पण त्याची गरज पण नसते. ऑलरेडी असतात आपल्याकडे भरपूर कपडे असतात, पण तरी पण आपण ते नुसते घेऊन ठेवतो. बरोबर. तर हेच मला पण लोकांना सांगायचा हाच माझा प्रयत्न असतो की ऍटलिस्ट आहे ना तुम्ही सुरुवात करा. जसं आपण नोकरी लागण्या अगोदर तुमच्याकडे काही पैसे नव्हते, आपलं लाईफस्टाईल एकदम सीमित होतं, चालत होतं, पण पैसे आल्यानंतर आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे जातो. मग जसं आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे जातो आणि तिथे पैसे खर्च करतो, तर तसंच वेगवेगळ्या ठिकाणी जर सेव्हिंग करायला सुरुवात केली ना, तर पुढे जाऊन फ्युचरमध्ये त्याच्यातनं काहीतरी अर्निंग आपल्याला मिळेल आणि वेळेकाळेला तेच पैसे आपल्याला गरजेला पडतात. आता जसं तुम्ही बोलताना तुमच्या बोलण्यातनं समजलं की तुमच्याकडे कधी कधी मित्रांना पैसे हवे असतात, मग आपण मित्रांना देतो. मित्र सुद्धा कमवत असतात, पण तरी सुद्धा त्यांना पैशांची काय गरज पडते, कारण की ते कोणत्याही प्रकारची सेव्हिंग करत नाहीत किंवा त्यांची लाईफस्टाईल ही तुमच्यापेक्षाही ऍडिशनल आहे काहीतरी, त्यामुळे सगळे पैसे इकडे तिकडे खर्च होतात. तर हेच मला सगळ्यांना सांगायचं की ऍटलिस्ट जर तुमचा 25,000 रुपये मॅडम पगार आहे, तर या 25,000च्या पगारातनं तुम्ही 10% अमाऊंट ऍटलिस्ट सेव्ह करायला हवे. ऍटलिस्ट म्हणतोय मी, म्हणजे मिनिमम 2,500 रुपये तुमचे सेव्ह झाले पाहिजेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही खर्च करायचे आहेत लाईफस्टाईलवरती खर्च करायला हवेच, कारण की आपण त्याच्यासाठीच कमवतो. पण त्याबरोबर आपली सेव्हिंग सुद्धा झाली पाहिजे की पुढे जाऊन आपल्याला कधी काही गरज लागली तर आपल्याला त्या पैशांचा उपयोग होईल, काहीतरी आपल्याकडे राहील, ना की सगळे खर्च होतील. कारण की हे वय आपलं कमवण्याचं आहे आणि पुढे जाऊन जर आपण कमवणं बंद केलं तर हेच पैसे आपल्याला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे कमीत कमी 2,500 रुपयाची तुमची सेव्हिंग असायला हवी आणि मॅक्झिमम तुम्ही 30% जर वाचवले, म्हणजे जवळपास 7,500 रुपये जर वाचवू शकलात, तर पुढच्या 10 वर्षामध्ये ना एक चांगला कॉर्पस तुम्ही बनवू शकता जर तुम्ही विचार केला तर हा विचार म्हणजे तुम्ही 7,500 रुपयापर्यंत पोहोचण्याचा विचार करा की आता तुम्ही 1,000 रुपयाची करताय, काही वाईट नाही, सुरुवात करताय हे महत्वाचं आहे. 1,000 रुपयाची सुरुवात करा, पुढे ती वाढवत जा. ऍक्च्युली काय होतं, दरवर्षी पगार वाढतो, एक्सपेन्सेस पण वाढतात, लाईफस्टाईल वाढते, पण सेव्हिंग शून्य होते. बरोबर, सेव्हिंग काहीच आपण करत नाही, कारण पगार वाढला की आपल्याला वाटतं की ह्या गोष्टीची गरज नसते तरी आपण ती वस्तू घेतो. कारण मेन म्हणजे सुपर मार्केटमध्ये जे लोक जातात ना, म्हणजे सुपर मार्केटमध्ये आपण काही वस्तू विकत घ्यायला जातो, घरातला किराणा वगैरे, तिथे ऑफर्स लागलेले असतात, त्या ऑफर्समुळे आपण त्या वस्तू विकत घेत राहतो, त्याची गरजही नसते, ते ऑलरेडी असतात घरी आपल्याकडे. तेच होतं आणि याच्यामध्येच आपला अर्धा काही निम्मापेक्षा जास्त पगार खर्च होऊन जातो. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की तुम्हाला ह्या गोष्टींमधनं काही गोष्टी समजल्या असतील की कशा प्रकारे लोकांचे पैसे कुठे कुठे खर्च होतात, हे जिथं जागतं उदाहरण आहे. यांच्याकडनं मला हे समजलं आणि आता त्यांनी विचार केलाय की मला SIP करायची आहे, मला सुरुवात तरी करायची आहे. ऍटलिस्ट सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे आणि ते सुरुवात करतात. हळूहळू एकदा सवय झाली ना सेव्हिंग करायला, तर ऑटोमॅटिकली तुम्ही सुद्धा तुमची SIPची जी अमाऊंट आहे ना वाढवत जा. तुम्हाला स्वतःला वाटेल की नाही आता मला थोडंसं अजून वाढवायला हवी, अजून तुम्हाला वाढवायला. आणि तुमचं बघून आहे ना इतर लोक सुद्धा तुमचे जे मित्र आहेत ते पण सेव्हिंग करायला सुरुवात करतील. जसं या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की बऱ्याच लोकांना ना पगार खूप जास्त असतो, 25,000, 30,000, 40,000, 50,000 पगार पर्यंत असतो. काही लोकांचा 15,000 रुपये सुद्धा पगार असतो, 10,000 रुपये सुद्धा पगार असतो. पण आहे ना काही लोक SIP करतात, पण काही लोकांना एवढा जास्त पगार असून सुद्धा SIP करत नाहीत. त्याला कारण म्हणजे त्यांची लाईफस्टाईल आणि त्यांचे इतर खर्च आणि EMIच्या जंजाळामध्ये जे अडकलेले आहेत ना, ते कधीही SIP करू शकत नाही. पण जर इच्छा मनात असेल ना तर SIP करता येते. तर हेच मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं. आजचा जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि मोटिवेशनल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.